नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता मराठी विषयाची तोंडी परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तोंडी परीक्षेला आपल्याला इयत्ता 9वीच्या वर्गासाठी 20 मार्क्स असतात आणि त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक पेपर घ्यायचा असतो आणि त्यावर आधारित तोंडी कार्यासाठी जी काही आपल्याला प्रश्नपत्रिका दिलेली असेल त्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न, उतारा ऐकून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एक उतारा या ठिकाणी ऐकवला जाईल आणि त्यावर आधारित ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. बघा, पहिलं, कोणत्या ठिकाणावरून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडते? सापुतारा पर्वतावरून. उतार्यातील पशुपक्ष्यांची नावे लिहा. प्राणी, वाघ, सिंह, माकड, अस्वल. त्यानंतर पक्षी, चिमणी, कबूतर, कावळा, मोर. उतार्यातील आलेला जिवंत झरा हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे? उतार्यातील जिवंत झरा म्हणजे 12ही महिने वाहणारा झरा होय, या अर्थाने तो आलेला आहे. त्यानंतर ब भागामध्ये आपल्याला भाषण कौशल्य विचारलेले आहे. त्यासाठी विषय दिला आहे माझी शाळा. बघा, माझी शाळा या विषयावर या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने भाषण केलं. शाळा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कडा असतो. एक यशस्वी आणि आदर्श व्यक्ती होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व संस्कार आणण्यासाठी आवश्यक असणारे सर्व संस्कार, शाळेचे नाव, जिल्हा परिषद, प्रवर्षाचा शाळा. मी साधारणतः 5 वर्षांचा असताना बालवाडीत जायला लागलो. तेव्हापासून मला शाळेचा लळा लागला. तेव्हापासून आतापर्यंत अनेक अविस्मरणीय क्षण मी या शाळेत अनुभवलेले आहेत. याच शाळेत माझे आदर्श शिक्षक मला भेटले. त्यांनी मला ज्ञानरूपी वसा दिला. माझ्या शाळेची इमारत दुमजली असून साधारण 20 खोल्या असलेली आहे. इमारत मला फार आवडते. शाळेसमोर प्रशस्त मैदान आहे, ज्यावर आम्ही मधल्या सुट्टीमध्ये आणि पीटीच्या तासाला सुद्धा खूप खेळ खेळतो. माझ्या शाळेत एक विज्ञान प्रयोगशाळा देखील आहे. इथे आम्ही वेगवेगळे प्रयोग शिकलो, प्रात्यक्षिके केली. अशा पद्धतीने माझी शाळा या विषयावर 5 गुणांसाठी भाषण करायचे. त्यानंतर पुढचा भाग बघा. पाठ्यपुस्तकातील एका कवितेवर आधारित आपलं मत व्यक्त करायचं आहे. कवितेचं नाव आहे महाराष्ट्र. त्यावर आधारित आपलं मत या पद्धतीने व्यक्त करायचे. त्या कवितेचा जो काही परिचय असेल तो आपण या ठिकाणी लिहिला तरीही चालणार आहे. त्यानंतर स्वाध्याय कार्य बघा. स्वाध्यायाला 10 गुण असतात. त्यासाठी तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि तो उतारा वाचून या प्रश्नांची उत्तरं लिहायची. कोणते लिहा. 1936 सालाच्या ऑलिम्पिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार जेसी ओवेन्स. 2. आधुनिक ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन करणारा कुबेरटीन. कुठे ते लिहा. 1884 साली ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या. फ्रान्स, बर्लिन. 1936 साली या स्पर्धा भरल्या. उतार्यात त्याची उत्तरं दिलेली आहेत, ती आपण फक्त शोधून लिहायची आहेत. पुढचा प्रश्न, क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते. उत्तर, क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही. इथे सर्वांना समान संधी असते. पुढचा, पुढे दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा. छत्री, रेनकोट आणि पाऊस. त्यानंतर बघा ती जाहिरात. या पद्धतीने ही जाहिरात तयार करायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
इयत्ता 9वीची मराठी विषयाची तोंडी परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.